मेंढीपालनामध्ये मोठी मोठी स्वप्न पहा, बारके बारके विचार करा आणि त्याच्यानुसार मेंढीपालन चालू करा. काही तकलीफ असतील तुम्ही मेसेज करू शकता, काही हरकत नाही. आजपर्यंत खूप साऱ्या लोकांना मेंढीपालनाचं किंवा नारीसुवर्णाच्या ज्या मेंढ्या येतात त्यांच्याबद्दल शंका होती की बारकीच पिल्लं होतात, मांजरासारखी पिल्लं होतात. सगळं काय म्हणजे ए टू झेड चुकीचं नियोजन सांगितलं होतं लोकांनी. पण आता जसं जसं आमचा व्हिडिओ किंवा आमच्याकडचे प्राणी पाहतायत लोक किंवा आमच्याकडचे रिझल्ट म्हणजे ज्या पद्धतीनं दाखवतोय मी त्या पद्धतीनं बघितल्यानंतर लोकांना म्हणजे एकदम वेगळ्या पद्धतीनं वाटायला लागलं की असंच होतं का. पण पहिल्या लोकांनी वेगळं सांगितलं होतं तर बरोबरच आहे ना. ज्यांनी 100% नेपियर वापरलं ना ते त्या पद्धतीनं होणारच नाही. कारण मी पण अभ्यास केलेला आहे. आता हे बघू शकता, हे नेपियरच आहे मागे लावलेलं, आता जस्ट लावलं आहे. कारण आपल्याला 5% नेपियर लावण्याची मुभा आहे. म्हणजे आपण 5% नेपियर लावू शकतो मेंढीपालनात, अजिबात नाही असं नाही. कारण आपण जे देत होतो तर 100% देत होतो. म्हणजे मी वैयक्तिक देताना 100% हे दोन्ही जे क्षेत्र आहे ना पूर्ण नेपियर होतं. आणि त्याच्यामुळं जे काही माझं लॉस झालं तर मी नंतर अभ्यास करत 5% नेपियर दिलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. मग त्या पद्धतीनं पुन्हा हे नेपियर लावले, 5% फक्त द्यायचे आपल्याला. म्हणजे जो काही उन्हाळ्यामध्ये जी चाऱ्याची चेन तुटते आहे माझी त्याच्यासाठी हे 5% नेपियर लावलं आहे. आणि अजून तुम्ही जे म्हणता की बाबा हे नाही करता येणार, ते देऊ का, हे देऊ का, आता गिरीपुष्प लावणार आहे मी. गिरीपुष्प म्हणजे काय म्हणाल तर ग्लिरिसिडिया. ग्लिरिसिडियाचा काय उपयोग असतो तर फॉरेस्टच्या जे काय फॉरेस्टचं जंगल असतं त्या फॉरेस्टच्या जंगलमध्ये ते लावलेलं असतं आणि त्याच्यामुळे वणवा पिटू नये ह्याच्यासाठी ते लावलेलं असतं. पण त्याचा एक फायदा असा आहे की त्याला ना मार्च एप्रिल मेमध्ये ना एवढा हिरवागार पाला बिना पाणी देता येतो, पाण्याचीच गरज नाही. मग तसलं लावलं तर काय बिघडते. आणि त्याचं कंटेंट तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर त्याचं कंटेंट चेक करायचं असेल तर त्याचं कंटेंट चेक करा. जसा तुतीचं कंटेंट आहे तुतीच्या पाल्यामध्ये तसं कंटेंट त्या ग्लिरिसिडियामध्ये आहे. काय मेंढ्या खाऊ शकत नाहीत, सगळं काय खातात. फक्त तुम्हाला देण्याची प्रक्रिया किंवा करण्याची प्रक्रिया जी आहे ती त्या पद्धतीनं केली तर काही प्रॉब्लेम होत नाही. ग्लिरिसिडियाचा सकाळी जर पाला जो आपण तो कापला तर संध्याकाळी कुट्टी करून द्यायचं, एकदम द्यायचं नाही. आज थोडा उद्या थोडा वाढवत पर्सेंटेज न्यायचं. उन्हाळ्यात जे काय आपल्याकडे पाण्याचा त्रास आहे किंवा जिकडं पाणी नाही त्या भागामध्ये तसला 5-10 गुंठे लावा. आता हे बघा 2-3 गुंठे मी नेपियर लावले. मी नेपियर काढायला लावलं होतं आणि मीच नेपियर लावले. तर पुन्हा आपल्याला 5%ची मुभा आहे तर ते आपण अभ्यास करून करत आहोत. तुम्हाला जर 5%पर्यंत करायचं असेल तर करा. कारण मी योगेश दादांचं पाहून आलो आहे, ते 5%पर्यंत नेपियर घालतात, काय प्रॉब्लेम नाही. तर आपली चाऱ्याची जी काही चेन तुटते ती तुटू नये. अजूनसुद्धा मला शिकता येत नाही मेंढीपालन कसं करायचं. तुम्हाला येणार आहे का? मी शिकतच आहे. हे चुकलं की ते होते, ते चुकलं की ते होते, पण ते होऊ नये ह्याचं परत रिपीट करत चाललेलं आहे. मग तसं तुम्ही पण शिकला पाहिजे, तुम्हालाही त्या पद्धतीनं करता आलं पाहिजे. आणि असं जर का नियोजन तुमचं झालं एकदा तर 100% तुम्हाला मेंढीपालनामध्ये जर काय 25 माद्या मदर मोठ्या जर असतील तर तुम्हाला मेंढीपालनाचा म्हणजे मागे फिरण्याची काहीच गरज येणार नाही. फक्त चाऱ्याचं नियोजन त्या पद्धतीनं करावं लागतं. 100% मेंढीपालनात नेपियर घालणारे सुद्धा चुकीचे आहेत आणि त्यांच्यासुद्धा मेंढ्या चुकीच्या पद्धतीनं वाढतात. हे तुम्ही कुणीही जाऊन पाहू शकता. जे कोण म्हणाल ना मी 100% नेपियर घालतो किंवा 100% हिरवा चारा घालतो तर तुम्ही त्यांचे प्राणी जाऊन पाहिजे काय होतं आणि काय कशा पद्धतीनं होतं. तर ते चारा घालण्याच्या पण पद्धती आहेत. त्या पद्धतीनं जर चारा घातला तर त्या पद्धतीनं होतं. 100% हिरवा चारा घालतो म्हणजे ते सक्सेस आहे तर कधीच सक्सेस होणार नाही. कारण मी पण सांगू शकतो. तर चारा घालण्याची पण प्रक्रिया असते. त्या प्रक्रिया जसं मुरघास करताना आपण 2-3 दिवस पाण्याचं कंटेंट किंवा पाण्याची लेवल कमी करतो का, तर मुरघासात पाण्याची लेवल कमी झाली की चांगला मुरघास होतो. तसं 100% हिरवा चारा देताना सुद्धा तुम्हाला विचार करायचा आहे. 2-3 दिवसाचा गॅप ठेवायचा त्या कापल्यानंतर आणि नंतर घाला, अजिबात काय प्रॉब्लेम होणार नाही. आणि जसं जसं एक शोध लागत जाईल तसं मी तर सर्वांना सांगतो. आता खूप साऱ्या लोकांनी 2D मशनी घेतल्यात आहे. खूप साऱ्या लोकांचे 2D मशनीचं जे काय चारा केलेल्याचं व्हिडिओ वगैरे सगळं काय येतात. आणि लोकांना मी रिप्लाय विचारतो की काय वाटतं तर ते म्हणतात की अफलातून रिझल्ट येतो, अफलातून. आजपर्यंत खूप साऱ्या लोकांनी वापरल्या, खूप लोकांनी त्याचं चालू होतं. पण अशी प्रक्रिया करून दाखवणं हे कुणालाच जमलं नव्हतं. कारण काय तुम्हाला अडचणच आली नव्हती. त्यांच्याकडे चारा खूप सारा भरपूर होता. पण माझ्याकडे अडचणींना म्हणजे रोज उठलं सकाळी नवीन अडचण, रोज उठलं सकाळचं नवीन अडचण. मग त्या अडचणीतनं सोल्युशन करत. आणि खरं बोलाल तर आमच्यासारख्या डोंगर भागामध्ये असं काही करता येईल किंवा असं काय होईल ह्याचा विचार कोणी करू शकत नाही. पण तरीसुद्धा मी त्या पद्धतीनं नियोजन करून ह्या सगळ्या गोष्टी
त्या पद्धतीनं केल्या जाय का तर आपल्याला हे करायचं आहे, सक्सेसच्या दिशेने जायचे. अजून सक्सेस नाही आहे बघा, मी काय सांगतो आहे, अजून पण सक्सेस नाही का तर ह्याच्यापेक्षा अजून चांगलं प्रोडक्शन करायचं. जोपर्यंत आपल्या मनासारखं प्रोडक्शन होत नाही, जोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये एकदम ओके वाटत नाही, तोपर्यंत आपण शिकतच आहे समजायचं. मग तुम्ही ट्रेनिंग घ्या, नाही तर मी ट्रेनिंग नाही घेऊ द्या, पण त्या पद्धतीनंच नियोजन ठेवायचं. जोपर्यंत आपल्याला वाटते ना हां आता एकदम ओके मेंटेन आहे, त्या दिवशी समजायचं की आपण त्याच योग्य दिशेनं चाललो. नाही तर मी 1 वर्ष हां मी मेंढीपालनात सक्सेस आहे. अरे बाबा सक्सेस म्हणजे काय, नुसत्या मेंढ्या जगवल्या किंवा मेंढ्या सांभाळल्या म्हणजे सक्सेस आहे का, तर तसं काय नसतं. तर त्यांचं जे काही होणारं स्ट्रक्चर असतं, जी काय मेंटेन क्वालिटी असती, क्वालिटीपेक्षा वजनाला म्हणजे वजन जे मेंटेन असतं. आता मी तुम्हाला सकाळी त्या 2 मेलचं व्हिडिओ पाठवले, ते एक आदंत आणि एक 4 दातावरचा आहे. वजनाची क्वालिटी जी काय आहे, तुम्ही क्वालिटी म्हणता तर आम्ही वजन म्हणतो, म्हणजे आम्हाला क्वालिटी काही समजतच नाही, कारण आम्ही शिकलेलो नाही ना, त्याच्यामुळं क्वालिटी सांगू शकत नाही. पण वजनाचा काटा जो आहे ना तो बरोबर सांगतो की वजन काय. क्वालिटी म्हणजे काय, तुम्ही सांगाल कान लांब आहे, नाक असं आहे, तोंड तसं आहे, शायनिंग अशी आहे, ते आम्हाला काही समजतच नाही ना, कारण आम्ही बिना शिकलेलं आहे, आम्हाला त्याच्याशी काय नाही. पण जो काटा सांगतो ना ते मात्र आम्ही काम करतो. म्हणजे काट्यावर जर प्राणी ठेवला तर काटा फिरला पाहिजे, हे आम्हाला मात्र चांगलं कळतं आणि त्याच्यानुसार आम्ही मेंढीपालन करतो. कारण काय आहे, आम्हाला सुंदरतेवरती मेंढीपालनाला काय पैसाच येत नाही, कारण शेवटी आम्ही कापणारच आहे. मग त्याच्यापेक्षा काट्यावरती किती वजन भरते ना, ह्याचं मेंढीपालन केलेलं सगळ्यात उत्तम असतं, काहीच फरक येत नाही. आणि चाऱ्याचं तर कन्सेप्ट कुणीच मी करतो आहे म्हणून माझ्याप्रमाणे करा, तो करतो आहे म्हणून त्याच्याप्रमाणे करा, तर असं काहीच करू नका. तुमच्याकडं जे उपलब्ध आहे ना, जे होणार आहे तो चारा करा. चाऱ्याच्या लय भानगडीत पडू नका. आता आमच्याकडं होत नाही, आमच्याकडचा हा जो चारा आहे तो होत नाही, म्हणून आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत, कारण आम्हाला पर्यायच नाही. कारण 3 महिन्यामध्ये जर मेगाशीट मक्का वगैरे जर करायचा असेल तर 3 महिन्यामध्येच करावं लागतं. आता ते आपल्या जे अहिल्यानगरला मेल नेले आहेत त्यांनी आपल्याला ओट म्हणून एक बियाणं आहे ते दिले, ते गव्हाच्या सीझन लावता येतं. म्हणजे आपण जेव्हा नोव्हेंबरला जो गहू पेरतो तेव्हा ते पेरता येतं. मग अशी काही बियाणं मला लोक सांगतात किंवा ह्या सगळ्या गोष्टी दाखवतात, पण त्याप्रमाणे मी करणार आहे. आणि मी स्वतः गिरीशिड्या लावणार आहे. मी तुम्हाला दाखवीन ते गिरीपुष्पाचं. तुतीच लावली पाहिजे किंवा तुतीतच एवढं कंटेन आहे तसं काय पण नाही ना, दुसरं अजून काय शोधू ना. तुती जगत नाही ना माझ्याकडं, पण तुतीपेक्षा काय जगते ह्याचा विचार करतो मी आणि त्याप्रमाणे. आणि काही लोक सांगतात मला की आमच्याकडे अशा पद्धतीचं चारा आहे, अशा पद्धतीनं होतं आहे. मग मी काय करतो, थोडासा आपला अभ्यास मिळता जुळता करतो, म्हणजे वातावरण आपलं सूट होईल का, पाणी त्याला बरोबर मेंटेन करेल का, ह्याच्यातनं थोडंसं घ्यायचं आणि त्याचा प्रयोग करून बघायचं. आता हे एक नाही म्हटलं तरी 2-3 गुंठ्याचा प्रयोग केला आहे, सक्सेस झाला तर तेही प्रमाणे सांगेन मी तुम्हाला. आणि त्याच्यानुसार जर काय तुम्ही करत असाल मेंढीपालन, डोळे झाकून करायचं. फक्त ज्याच्यामुळं झोप येत नाही त्याच्यावरती जास्त फोकस करायचा की मला हे का त्रास देत, आणि तसं केलं तर मेंढीपालन योग्यरीत्यानं चालतं. तर मेंढीपालन करताना काय करायचं, खूप साऱ्या गोष्टींचा बारीक बारीक अभ्यास करायचा, खूप साऱ्या गोष्टींचा विचार करायचं की पुढे काय होईल, त्याचं काय होईल, ह्याचं काय करता येईल, ह्या सगळ्या गोष्टी बारकाव्यानं करायच्या. आणि खास करून ज्याच्यामुळे तुम्हाला झोप लागणार नाही अशी काही गोष्ट असेल ना, सारखी सतवती, मलाही सतवती, माझ्याकडे आमच्या चाऱ्याचं जास्त म्हणजे मला सतवतं. मग मी त्याच्यामध्ये विचार करत असतो चाऱ्यामध्ये काय करता येईल, चारा कसा करील. मग तशा काही गोष्टी होत असतील ना, त्या गोष्टींचा बारीक अभ्यास करायचा, ज्याच्यामुळे आपल्याला झोपायला त्रास होतो, म्हणजे झोप लागत नाही. अशा गोष्टींचा जो त्रास होतो ना, त्या गोष्टी पहिल्यांदा करायच्या मेंढीपालनात. आणि राहिली गोष्ट तर झोपल्यानंतर जी स्वप्न पडतात त्यांचं काही व्हॅल्यूच नसतं, ती काय तुम्ही जागे होऊ शकत नाही किंवा ती नाही. पण ज्याच्यामुळं झोप येत नाही ना, ती जी काही स्वप्न आहेत ना ती एकदम फास्ट प्रमाणात करायची. तर आणि ती पूर्ण कशी होतील ह्याचा एक प्रयोग करायचा. आणि राहिली गोष्ट त्या मेंढीपालनात, तर एकदम कधी तुम्ही मार्केटमध्ये उभं राहू शकत नाही. दुसरी गोष्ट, एकदम तुम्हाला मार्केटमध्ये कोण उभं राहून देईल ह्याचीही काही गॅरंटी नाही. तर स्टेप बाय स्टेप, म्हणजे टप्प्याटप्प्याने जे काय गोष्टी होतील तुम्हाला त्या गोष्टी हळूहळू करायच्या येतात. एकदम सर्व करायला गेला तर एकदम काही होत नसतं, आणि एकदम करण्याच्या नादामध्ये तुम्हालाही त्रास खूप सारा होत असतो. त्यामुळं जसं काही अंदाज येईल, जसा जसा तुमचं कॉन्फिडन्स वाढेल त्या पद्धतीतनं करायचं. आज मी तुम्हाला नारीस्वर्ण जे काही नर असतात त्या नरांचं वजन दाखवलं होतं. तर हे अशा पद्धतीनं होणार, त्याच्यामध्ये काही नाही. बिना खुराकाचं पण होतं, काय नाही असं की खुराकच दिलं पाहिजे आणि हेच केलं पाहिजे, त्याचं काही संकल्पना नसते. तुम्हाला जे काही करायचं आहे ते नुसत्या चाऱ्यावरती सुद्धा होतं, खुराक कमी दिलं तरी होतं. फक्त राहण्याची व्यवस्था आणि चारा देण्याची व्यवस्था त्या पद्धतीनं करावी लागते. आणि हळूहळू तुमच्याकडे जे काही चारा आहे
तो त्या पद्धतीनं स्टोअर करायचा आणि त्या पद्धतीनं वाढवत हे गणित न्यायचं. एकदम उडी मारू नका. आणि मेंढीपालन हे अवघड परिस्थितीचं कुठलंच नाही. ज्याच्याकडे दुष्काळी भाग असेल ना, म्हणजे पाऊसच पडत नाही, अशासुद्धा लोकांनी करता येणार आहे. आणि अशा लोकांसुद्धा म्हणजे मेंढीपालन ह्याच पद्धतीनं होणार ह्याचं मला गॅरंटी आहे. कारण आम्ही आता काही गोष्टी पाहतोय निसर्गामध्ये की त्या झाडांना बिना पाण्याचं ना मेमध्ये हिरवागार झाडापाला येतो. म्हणजे सेम त्याच्यामध्ये कंटेन वगैरे तुतीप्रमाणे सगळं काय आहे, पण त्याला बिना पाण्याचं म्हणजे पाणी जरी नाही घातलं तरी त्याला हिरवागार असं बहरून येतो चारा. आणि सुका चारा तर आपल्याला उपलब्धच आहे घरचा. मग त्याप्रमाणे जर तसं नियोजन केलं, निसर्ग आपल्याला काय काय देतो आहे, निसर्गामध्ये काय काय आहे ह्याचा जर अभ्यास केला तर आपल्याला हे मेंढीपालन 100% फायदेशीर राहणार आहे.